पकवाज दाखवा बरं. पकवाज दाखवा. आपल्याला असावा. वा 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 वा. पकवाज हो हो. काय वाटतं या व्यवसायाबद्दल? कसा चालू आहे व्यवसाय तुमचा? हो ठीक आहे. दुरुस्तीचं वगैरे काम असतं. ऑर्डर आली की नवीन विक्री असते. म्हणजे पोट भरण्यापुरतं काम चालतं. हाय, हाय, हाय. पुढं चालू राहील असं वाटतं का? पुढच्या पिढ्या येत आहेत का शिकायला तुमच्याकडे? शिकण्याला कमी आहेत, म्हणजे घरातलेच शिकतात हा. आणि इतर बी काय शिकतात, म्हणजे त्यांना आकर्षण आता वाटतं. 10वीला मुलगा आहे ते बी शिकलाय की. शाळा शिकतो आणि काम बी करतो. म्हणजे तुमचा नातू हा ना 10वीला आहे, हा, तो पण 10वी. शिकतोय का? हा. बरं बरं. 10वी. तुम्हाला हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालू ठेवायचा हा. आहे का बरं? ही आवड आहे तुम्हाला ह्याची? कला जिवंत राहणे, काय काय काय? कला जिवंत राहणे ह्या हा. सावळा आपली बरोबर. कला अमर आहे. बरोबर बरोबर. बरोबर आहे ना. हा. मग या कला आपली अमर आहे म्हणून ही कायम राहिली पाहिजे. बर म्हणून ही पिढ्यानपिढी चालवत राहायचं. बरोबर बरोबर. पण आता तर सगळं मशीनवर काम चालू झालंय, मग तुम्हाला काय वाटतं? पण आपलं ही खरं वाद्य संगीत हाताचं. वाद्य संगीत. हा मिशनीवरच आणि ह्याच्यात बी फरक आहे बघा ना तुम्ही. हा खरंय, तेच हा. फरक जाणवला मग- आता. त्यांनी छान वाजवून हा दाखवलं आम्हाला. मग त्यात ह्याच्यात फरक आहे. आता मिशनीची कामं निघाल्यात, तुम्हाला वाटत असेल मिशनीचं, पण त्यात आणि ह्यात फरक आहे. हे आपलं हाताचं दुरुस्ती आहे बरोबर आणि ती मिशनीवरची आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला काय वाटतं ह्यात काय कमी पडतंय? तुम्हाला मदत काय लागते का ह्या व्यवसायाला? आता लागती, पण आता काय करायचं? म्हणजे काय लागते व्यवसायाला मदत? काय तसं आम्ही लोकांशी माल बोलू. नसला, हा वादी नसली, चमडा नसला की बरं. आपल्याला त्याची जरूर लागतीच. मग आपलं आणायचं थोडंसं आणि तेवढंच तयार करायचं आणि विकायचं. मग कुठं मिळतं याचं साहित्य? मिरज मिरजला मिळतं का? तिथं बनवतात का याच्या वाद्या वगैरे? सगळी मुल्ला मुजावर सगळी दुकानच आहेत तिथं. हे कशापासून बनतं साहित्य? ही साहित्य बनतं ना, चमडा बकरीचा असतो हा आणि ही ह्याचं काय म्हशीचं म्हशीचं. बर बर. म्हणजे चामड्यापासून हे सगळं हा. साहित्य बनतं. साहित्य. आणि यातलं लाकूड वेगळ्या प्रकारचं आहे हा लाकूड शिसम असतं, लाकडून गेलं तसं. बाबळ असती, शिसम असतं. का? बर. तुम्हाला सांगते खैर असतो. असं लाकडामध्ये बी असते ती मग जात. ते कुठं मिळतं साहित्य? ती सर्व ठिकाणी ते पण मिरजला मिळतं. पुन्हा चौकट मिरज. चौकट मिशनीवर तयार भेटतात करून. बर बर बर. तुम्ही किती वर्ष झालं करताय म्हणले व्यवसाय? लहानपणापासून याच्यातच आहे. होय. किती वय असेल आता? 75. अरे वा वा. मग बराच अनुभव आहे तुमचा याच्यातला. सलीम दादा, काय वाटतं व्यवसायाबद्दल? ठीक थोडक्यात आहे. आनंद आहे. आनंद. छान वाटलं भेटून तुम्हाला. 4 धन्यवाद. मुलं आहेत त्याला बी, हो का? मग त्यांनाच तयार करायचं आता. छान छान छान. छान वाटलं भेटून. धन्यवाद. पकवाजाची थाप. हा, तर याच्यात पकवाजावरती आपण पकवाज आहे. हा काय काय ही शाई असते, हा हे शाई पान असतं, हे चाट पान असतं, हा गाजरा असतो आणि याला शाई पुडी बोललं जातं. शाई पुडी. हा कीर्तनात भजनात वापरला जातो. सोलो वादन बी असतं त्यामध्ये वापरला जातो. अरे वा. बर बर. आणि हे बाजूला जे असतं ते काय आहे? ह्याला वादी म्हणलं जाते ह्या पट्टीला. वादी. हा हा खाली धुंपान गजरा असतो. काय असतो? धुंपान गजरा म्हणते त्याला. खाली डुंबाची बाजू म्हणजे डुंपान गजरा. हे लाकडी खोड असतं. बर बर. आणि तबल्यात आणि पखावज मध्ये काय फरक असतो? तबला हा बारका येतो, छोटा येतो. आणि तबल्याचे 2 भाग येतात. हा तबला- तबला आणि थाबला तबला आहे का दाखवायला इथं? हाय की. बघू बघू. तबला तो तयार केलेला नाहीये. तो डबगा ठेव का, तो डबगा नाही, तयार केलेला नसला तरी चालेल. हाय. हा हा तबला, बर. हा तबला, हा हा डबगा. डग्गा. हा डग्गा. ह्याला काय झालंय आता? हा पुडी टाकाय आलाय, शाई पुडी. शाईपुडी टाकायला बरं. गिरायकाचा. हा हा हा. याला काय काय भाग असतात तबल्याला? तबल्याला तबल्याला पण तसंच असतं. शाई पुडी, पान, शाई, गजरा, वादी, गठ्ठे. बर बर. आणि मग याच्यात आणि ढोलकीत काय फरक असतो? ढोलकी हे टिपेच्या स्वरात वाजली जाते. इथं आहे का बघायला ढोलकी? हे काय ढोलकी? जातो ते वाजवून चाललं. वाजवून दाखव. ही ढोलकी हे उंच स्वरात लागले जाते. हा. तबला त्यापेक्षा त्याच स्वरात असतो, म्हणजे हा. टिपेच्या स्वरात. पण तो काळी दोन काळी एक टिप ते लागतो. ढोलकी पकवाजच्या शेजारी ठेवा बरं, आणि दोन्हीतला काय फरक आहे आवाजातला दाखवा, आणि तो कशामुळे ते पण सांगा. हा. आणि पकवा ही गवळणीला
किंवा तमाशात हा किंवा बाहुडात हा किंवा ऑर्केस्ट्रामध्ये किंवा लावणीच्या ह्याच्याला हा. त्याला वापरली जाते. हा हा आणि पकवाज हा भजनामध्ये, हा कीर्तनात भजनला, कीर्तनाला वापरला जातो. दोन्हीकडे एक एक थाप टाकून काय फरक आहे बघू बरं. हा ढोलकी तुम्हाला वाजवता पण येतात हा, वाद्य? वाजवतो. हो, अरे वा, थोडं वाजवून दाखवता का? दाखव, वाजव. एक मिनिट हा. या दुकानाचं नमस्कार मंडळी, आज आपण आहोत सलीम तबला अँड हार्मोनियम मेकर्स भोर या ठिकाणी. आपल्यासोबत आजीबाई आहेत आणि आजीबाईंच्या या कामाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. चला तर आपण आजीबाईंशी गप्पा मारूया. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं मुजावर. रतन मेहबूब मुजावर. हा. बर, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे हे वाद्य तयार करणं किंवा दुरुस्त करणं हे काम करता का? हो, म्हणजे कधीपासून किती वर्ष झालं हे काम करताय? पिढ्यानपिढी गेलेले. मग कसं काय हे शिकला तुम्ही काम करायला? माझे वडील हार्मोनियम करत होते कुठं? बारामती. बरं, बालपणापासून थोडं सांगता येईल तुम्हाला काय? काय की असं सांगायचे, इस्कूर घासा, तुम्हाला पैसे देतो. ती पैसे चालायचे नाहीत. हां भूक पडे पैसे असायचे पहिले हां ती. हां मग ती चालायचे नाहीत. हां मग ती म्हणायची ती पैसे तुला खायला देतो, हां तू एवढं पिठीचं काम करू लाग मला. बर. मग मी आपलं ती इस्कूर घास कुठं काय कर, ती पैसे घेऊन दुकानी गेलं की ती म्हणायचे ही पैसे चालत नाही, बर जा माघारी, बर बर असं म्हणायचे. बर. मग वडील हे काम करायचे? हा, माझे वडील कुठं शिकले हे काम? माझे वडील सोलापूर. बर, मग त्याच्या आधी घरात कुणी करत होतं का? मग त्यांची बी पिढ्यानपिढी होती ना, मामाच्या घरी शिकले त्यांनी काम. होय का? हा, बर, मग ह्याच्यात काय काय सांगता येईल तुम्हाला? काय काय काम करता तुम्ही? ही शाई पकवाजाची घालायची. म्हणजे काय असते? ही शाई असते का? हा, ही पकवाजाची शाई. बर, ही शाई घातल्यावर काय आवाज बदलतो का ह्याचा? काय नाही, खुलं होतं की आवाज, खुला जसं होतो जसं आवाज. आपण शाई घालू तसं. बर, ह्याच्यात किती प्रकारची वाद्य आहेत इथं तुम्ही दुरुस्त करता? चांगलं चांगलं. किती प्रकारची वाद्य आहेत दादा तुमच्याकडे? तबला असतो, ढोलकी असते, हा पकवाज पकवाज आहे, हा, भरपूर वाद्य असतात. म्हणजे सगळ्या प्रकारची वाद्य? जे चर्मवाद्य आहे हा. ना ते सर्व बनवतात. सगळी चर्मवाद्य. हा. मग त्याची काय दुरुस्ती करावी लागते? काय झालेलं असतं त्याला? त्याला काय रिपेअरिंग करावं लागतं, शाई टाकावं लागते किंवा शाई पुडी करावं लागते, गजरा असतो, धुंपान असतं, वादी असते. बरं, ते दाखवता येईल ह्याच्यात कुठं असतं? शाई कुठं असते? गजरा कुठं असतं? ते पकवाज तिकडे. ही पकवाज येत आहे. हे घ्या. हे पण आहे.